नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60% तर राज्य कर्मचाऱ्यांना 58% दराने DA वाढीचा लाभ, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60% तर राज्य कर्मचाऱ्यांना 58% दराने DA वाढीचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60% तर राज्य कर्मचाऱ्यांना 58% दराने DA वाढीचा लाभ। सेंट्रल एम्प्लॉई विल बेनिफिट फ्रॉम अ DA increase of 60% and state employees will benefit from DA increase of 58%। केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60% तर राज्य कर्मचाऱ्यांना 58% दराने DA वाढीचा लाभ मिळणार आहे। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक, केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2026 पासून आणखीन 2% DA वाढ होणार आहे। सदर DA वाढीचा अधिकृत निर्णय होळीच्या आत घेतला जाणार आहे। यामुळे केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2026 पासून एकूण 60% दराने DA वाढीचा लाभ मिळणार आहे। बघा, राज्य कर्मचाऱ्यांना जुलैपासून DA वाढ। केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना 3% DA वाढ लागू करण्यात येणार आहे। यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण DA हा 55% वरून 58% इतका होणार आहे। या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत निर्गमित होणार असल्याची माहिती ही समोर येत आहे। यामुळे माहे जुलै 2025 ते जानेवारी 2026 या 7 महिने कालावधीमधील DA थकबाकीचा फरक देखील अदा केला जाणार आहे। माहे जानेवारी 2026 पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे DA वाढ राज्य कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येणार आहे, परंतु त्याकरिता जुलै 2026 पर्यंत वाट पाहावी लागेल। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी केंद्रीय कर्मचारी आहेत या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60% तर राज्य कर्मचाऱ्यांना 58% दराने DA वाढीचा लाभ हे लवकरच या ठिकाणी मिळणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।